वारुंजी गावच्या गावठाणामध्ये आरक्षित समाज मंदिर आणि चावडीचं आरक्षण असताना सुद्धा माननीय प्रांत साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे की गावच्या हितासाठी भल्यासाठी त्या ठिकाणी पाण्याचा फिल्टर प्लॅन्ट उभा राहतोय, त्या माध्यमातून आमच्या समाजाला त्याला विरोध नाही आहे. परंतु जे आमची 4 गुंठ्याची जी जागा होती त्या 4 गुंठ्यामध्ये सुद्धा प्रांत साहेबांनी 2-2 गुंठ्यामध्ये एक चावडी आणि समाज मंदिराची जी आरक्षित जागा केलेली आहे ते आम्हाला मान्य नसून सदरच्या जागेच्या ठिकाणी त्या ठिकाणी सदरची जागा फक्त 7.5 गुंठच भरत्या आणि 7.5 गुंठ जागा भरत असताना गेले 2015 साली त्या ठिकाणी पाण्याची टाकी 1.5 गुंठ्यामध्ये झालेली आहे. त्याचा सगळा शहानिशा केली असता सदर भविष्यामध्ये जो फिल्टर आहे त्या फिल्टरसाठी सुद्धा जागा कमी पडणार आहे. त्या अनुषंगानं आम्हाला गाव हितासाठी तिथं फिल्टर प्लॅन होत असेल तर आमची काही हरकत नाही, पण ज्या ठिकाणी छोटीशी 2 गुंठ्याची जागा राहिली आहे त्यात मला वाटतं 1 गुंठाच राहणार आहे. त्या 1 गुंठ्यामध्ये सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका तर केली तर सर्व गावासाठी ती उपयोगी राहणार आहे. परंतु ह्याच्या बदली प्रांत साहेबांनी आम्हाला पर्याय म्हणून त्याच गावातली दुसऱ्या ठिकाणची जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी आणि ती उपलब्ध करून देत असताना आज त्यांनी गवाही दिलेली आहे. त्या पद्धतीनं मला वारुंजी गावच्या सर्व सदस्यांना सरपंचांना विनंती आहे की सदर आपण सुद्धा 2 पावलं पुढे यावं. आम्ही सुद्धा 2 पावलं पुढे येतो आहे. तर पाण्याच्या फिल्टरचा तर तुम्ही आम्हाला गावगोटा तर सांगून आम्हाची तर दिशाभूल करत असाल तर आज जे वारुंजी गावचे सर्व रहिवासी आहेत त्यांच्या अनुषंगानं प्रांत कार्यालयासमोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उग्र आंदोलन केलं जाईल आणि त्या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनावरती राहील. परंतु आज माननीय प्रांत साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्दसुद्धा देऊन माननीय प्रांत साहेबांनी पाळावा आणि एक त्यांनीच पोरगं पास केले, त्यांनीच पोरगं नापास केलं तर त्यांनीच पास करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि आमची तर दिशाभूल आणि गावकरी तर विरोध करत असतील तर आम्हाला कुठलीही गोष्ट हिसकावून घेतल्याशिवाय मिळालेली नाही. आज शिक्षण असू द्या, संघर्ष असू द्या, नोकऱ्या असू द्या, हिसकावून घेतल्याशिवाय आम्हाला मिळाले नाहीत. त्या अनुषंगानेच आमच्या समाजाची जी जागा आहे त्या जागेमध्ये आज विविध संघटनेने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी वंचितचे आमचे प्रशांत तोरडे असतील, जायबाई नायकुडे असतील आणि सर्व गावातली सर्व मंडळी आहे. त्या अनुषंगाने प्रांत साहेबांची आम्ही खेळीमेळीनं आम्ही चर्चा केलेली आहे. परंतु प्रांत साहेबांनी सुद्धा हा विषय गंभीरतेने घ्यावा, कारण जमीन बळकावणं सुद्धा हा गुन्हा होऊ शकतो आहे. आरक्षण तुम्ही काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला पुढची दिशा काय करायची असेल तर तुम्ही आम्हाला अगदी कुस्ती खेळायला लावू नका, आता आम्ही त्यामध्ये माहीर आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम. मी दीपक थोरोडे वारुंजी गावचा रहिवासी आहे. आमचे वारुंजी गावात समाज मंदिराच्या जागेसाठी गेले 6 महिने झाली मागणी आहे आणि पत्रव्यवहार जवळजवळ 2019 पासून चालू आहे. म्हणजे समाज मंदिराच्या जागेवरती आता पाणी फिल्ट्रेशनचं काम चालू आहे. म्हणजे तर आम्हाला आमच्या समाज मंदिरासाठी जागा मिळावी असं आम्ही 6 महिने झाले लढतो आहे. ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केले, BDO साहेबांना भेटून अर्ज केले, प्रांत साहेबांना केले, कलेक्टर साहेबांना अर्ज केले तर त्याचा काहीही फायदा झाला नाही. परत आमदार साहेबांनाही अर्ज करून त्यांच्याही गाठीभेटी घेतल्या पण काहीही झालेलं नाही. समाज मंदिराचा निधी आलेला असून समाज मंदिराचं भूमिपूजन झालेलं असतानाही ती पूर्ण जागा बळकवण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीमार्फत. आमची मागणी असून आमची कुठलीही मागणी मान्य केली जात नाही आणि आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. आता इथून पुढे जर 4 दिवसात आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही इथं प्रांत साहेबांच्या ऑफिससमोर धरणे आंदोलन करणार आहे आणि तिथून हिंसक ठेवलेली आहे आणि त्याची पूर्ण सर्व प्रशासनाने दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे. आणि जर काही कमी जास्त झाल्यास संपूर्ण प्रशासन आणि ग्रामपंचायत ही जबाबदार असते. मी प्रशांत थोरोडे. नागरिक असून जे समाज मंदिराचे आमच्या समाजाचे अन्याय झालेला आहे ते त्या आमचं जे गाव पुनर्वसूनवर 60 वर्ष झाली. 60 वर्षापासून आम्ही समाज मंदिर आमचा समाज आहे हा समाज मंदिरापासून वंचित आहे आणि पूर्ण सोयीनिश्चित आमचा वंचितच आहे. ह्यासाठी आम्ही लढण्यासाठी आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. तर ही प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन याचा हा प्रश्न मार्गी लावावा हीच आम्ही प्रशासनाकडं अपेक्षा ठेवत आहे. पण नाहीतर मग तीव्र आंदोलन होईल.